नागपुरातील सम्यक डेकाटे यांनी जगातील सर्वात छोटा सॅटेलाईट बनवलेला आहे, ज्याची दखल नासाने घेतली. माझ्यासोबत सम्यक स्वतः आहे. सम्यक, खूप खूप अभिनंदन तुझं. जगातील सगळ्यात छोटा सॅटेलाईट तू बनवला, ज्याची दखल घेतली आहे. काय भावना आहे? तसं तर मला एक्सपेक्टेड होतं की लेटरचा कधी ना कधी रिप्लाय येणार, पण खुशी झाली मला खूप. घरच्यांना पण खुशी झाली. दे आर प्राऊड. And all I need to say is thank you to my mother, my father, and their blessings are खूप 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 खुशी झाली त्या लोकांना, पण माझ्यापेक्षा जास्त खुशी झाली त्या लोकांना. आणखी खूप बरं वाटलं की ॲट लास्ट मला रेकॉग्निशन मिळाली नासाकडून. जी ड्रीम होती, भरपूर लोकांची ड्रीम असते ती, म्हणजे खूप खूप इमोशनल स्टफ. मला सांग, तुझी सॅटेलाईट बनवण्याची आवड कशी निर्माण झाली ना? जगातल्या सगळ्यात छोटा सॅटेलाईट कसा बनवला तुम्ही? काय? ओके, फर्स्ट ऑफ ऑल तर लहानपणीपासून मी डिस्कवर केलं की माझा इंटरेस्ट स्पेसमध्येच आहे. लहानपणी आजीसोबत बसून नॅशनल जिओग्राफिक बघणं, आणखी डिस्कवरी बघणं, त्यामध्ये तारे, ग्रह, ब्लॅक होल्स ह्याबद्दल डिस्कवर केलं. आणि त्यानंतर मी आजीला प्रश्न विचारले, आजी असं का बरं होते? ती टीचर होती एक, आणि तिने माझ्या सिली उत्तरांना खूप चांगल्याने उत्तर दिलं आणि मला समजावून सांगितलं जे काय आहे, जे पण काय असतं, काय नसतं, स्पेस काय असतं. तर बेसिक नॉलेज, त्याचा क्रेडिट आजीला मी देणार. तिने इंटरेस्ट जागवण्यात माझी खूप मदत केली. त्यानंतर मग मी जगातील सगळ्यात छोटा सॅटेलाईट बनवला तू. त्याचा कसा बनवला? त्याचा काय वापर होतो, कशासाठी होतो, कुठं? सर, तर फेमटो सॅटेलाईट जो आहे तो 15 ग्रामपेक्षा लहान सॅटेलाईट असतो, 15 ग्रामपेक्षा कमी वेटचा. तर त्याचे भरपूर सारे फंक्शन्स असू शकतात. जसं मी जो पाठवला होता तो ॲग्रिकल्चर बेस्ड होता. लाईक त्याच्यात सीड्स आणखी रोपटे म्हणजे प्लांट्स होते. तर त्या प्लांट्सवर काय असर पडतो ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा, आणि स्पेसमध्ये गेल्यानंतर व्हॅक्यूम असतं, हवा नसते तिकडे, साऊंड ट्रॅव्हल नसते करत, तर त्याचा काय परिणाम होतो ते मी चेक करत होतो. आणि फेमटो सॅटेलाईटमध्ये पण एक नॉर्मल सॅटेलाईटसारखे सेन्सर्स लावता येतात. फॉर एक्झाम्पल कॅमेराज वगैरे लावता येतात, आणि भरपूर साऱ्या ज्या नॉर्मल सॅटेलाईटमध्ये होऊ शकतं ते सगळं फेमटोमध्ये होऊ शकतं. कुठल्या वर्षी तू सॅटेलाईट बनवला? तू आता स्पेसमध्ये आहे का? आणि नासाने दखल कशी घेतली? नासापर्यंत कसं पोहोचला? तर 8th स्टँडर्डमध्ये मी एका टीमसोबत काम केलं होतं, APJ अब्दुल कलाम फाउंडेशन. तिकडून त्यांनी मला इन्स्पायर केलं की वर्ल्ड स्मॉलेस्ट सॅटेलाईट, इट वॉज 15 by 15 सेंटीमीटर. इट वॉज क्वाईट लार्ज, तरी पण तो मोठाच आहे माझ्या कम्पॅरेटिव्हली. आणि त्यानंतर मग मी बनवलेला सॅटेलाईट, सर, इट्स 3 by 3 सेंटीमीटर्स लॉंग, मतलब लॉंग अँड वाईड. अँड तो बनवण्यात माझी खूप मदत झाली इंटरनेटकडून. गुगलवर सगळं अवेलेबल आहे. यू डोंट नीड एनी कोर्सेस अँड ऑल टू डू दिस. जस्ट यू नीड अ लिटल बिट गायडन्स फ्रॉम गुगल and ChatGPT and ChatGPT, Gemini, all of these softwares are making your life very easy. नासाने कशी दखल घेतली? नासाने अशी दखल घेतली की नासा दरवर्षी एक 3D मॉडेलिंगचं कॉम्पिटिशन ठेवते, आणि माझं इंटरेस्ट 3D मॉडेलिंगमध्ये खूप स्टार्टिंगपासून होतं. आय स्टार्टेड इट ॲज अ हॉबी, बट इट इज चेंजिंग इन टू करिअर नाव. तर त्यानंतर मी 2-3 वर्ष त्यांच्यासोबत 3D मॉडेलिंगची कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर जेव्हा मी त्यांना 2 वर्षाआधी मेल पाठवला होता माझ्या डॉक्युमेंट्स आणि अचीवमेंट्ससोबत आणि पोर्टफोलिओ, फॉर एक्झाम्पल पोर्टफोलिओसोबत, तर तेव्हा त्यांचा रिप्लाय नाही आला. आत्ता 2 वर्षानंतर असा आला की त्या अचीवमेंट्सची पायलअप होत गेलं, आणि त्यांनी ॲट लास्ट रेकॉग्नाईज केलं की हा सम्यक डेकाटे आहे आणि याला आपल्याला बोलवायला पाहिजे. तर त्यानंतर मला आत्ता लेटर आला ऑक्टोबरमध्ये. त्यांनी ऑक्टोबरमध्ये पाठवला, मला रिसीव्ह नोव्हेंबरमध्ये झाला, कारण इट वॉज व्हेरी कॉन्फिडेन्शियल. तर ते रिसीव्ह केल्यानंतर मी सगळ्यात आधी पप्पाला पाठवला, आणि त्यानंतर तिकडे लिहून होतं की यू आर इन्व्हायटेड टू केनेडी स्पेस सेंटर नेक्स्ट इयर इन ऑगस्ट. आणि भरपूर म्हणजे दे वर कॉंग्रॅच्युलेटिंग, अँड त्यांचा स्टाफ पण खूप चांगला आहे. नासामध्ये जाणार आहे तू? हो, येस सर, नासामध्ये जाणार आहे मी. केनेडी स्पेस सेंटर आहे फ्लोरिडाला, वॉशिंग्टन DC स्टेटमध्ये.
तिकडे जाणार आहे मी फॉर 9 days, अप्रॉक्सिमेटली 9 days. आणखी तिकडे काय करणार ते सध्या तर कॉन्फिडेन्शियल आहे, तिकडून आल्यानंतर सांगणार. असं वाटतं इतकं मोठं यश इतक्या कमी वयात, तू 12वीला आहे आता, 17 वर्षाचा आहे. खरं सांगू तर मला एकदम असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीच नाही वाटत आहे. मला माहिती होतं मी काही ना काही करून टाकणार. आणखी स्टडीज व्यतिरिक्त जे पण काही आहे त्याला इंडियन पॅरेंट्स जास्त सपोर्ट करत नाही, तर माझ्या हिशोबाने ते करायला पाहिजे त्या लोकांना. आणि बस. काय स्वप्न, काय फ्युचरमध्ये काय सर फ्युचरमध्ये तर स्पेस रिलेटेडच करायचं आहे जे काही आहे, पण ग्राउंड लेवल. जसं आता तिकडे चाललो तर आहे मी, पण इंडिया स्पेस रेसमध्ये खूप मागे आहे, ऑलमोस्ट 20 years बॅक. इंडियासाठी पण मला काहीतरी करायचं आहे, तर तिकडून एक्सपिरियन्स घेऊन इकडे स्वतःचं स्टार्टअप टाकणं किंवा इस्रोमध्ये नंतर जॉईन करणं असा पण प्लॅन असू शकते माझा. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.